बातमी भिवंडीत नदीपात्रातील मिनी बस अखेर बाहेर काढण्यात आली आहे। 2 दिवसांपूर्वी बस कामवारी नदीत वाहून गेली होती। क्रेनने खेचून ही मिनी बस बाहेर काढण्यात यश आलेले आहे। ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी शहरालगत वाहणारी कामवारी नदी दुथडी भरून वाहू लागली होती। यातच पहाटेच्या सुमारास नदीकिनारी उभी असलेली एक मिनी बस नदीपात्रात वाहून गेल्याची घटना घडली होती। तर घाटावर उभी असलेली ही मिनी बस नदीपात्रात वाहून जाऊन पुलाखालून जात पाण्यात बुडाली असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता। सोमवारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने मंगळवारी भाडा कॉलनी परिसरात नदीपात्रात सकाळी ही बस घाटापासून 100 मीटर अंतरावर दिसून आली। त्यानंतर रात्री उशिरा ही बस क्रेनने खेचून बाहेर काढण्यात आली। तर यामध्ये बसचं नुकसान झाल्याचं दिसून येतंय। नदीपात्रातून ही मिनी बस बाहेर काढण्यात आली आहे। त्यामुळे ही 3 दृश्य आपण पाहतोय। सोमवारी ही बस नदीमध्ये वाहून गेली होती। त्यानंतर मंगळवारी ही बस दिसून आली होती। 100 मीटर अंतरावरती ही बस दिसून आली होती। त्यानंतर अखेर ही बस नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली। यावेळी बाहेर काढताना या बसचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय।